बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकामध्ये आढळतो? पहा, बोंडअळी याचा प्रादुर्भाव आहे तो कापसामध्ये आढळतो. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 कापूस. बोंडअळी प्रामुख्याने कापसाच्या बोंडावर हल्ला करते. ही अळी बोंडातील रस शोषून घेते, त्यामुळे बोंड रंगहीन होतो आणि करपतो आणि गळून पडतो. ठीक आहे, समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गात मोडत नाही? पहा, सस्तन वर्गात मोडत नाही. आता पहा, सस्तन वर्गात मोडत नाही तो आहे कासव. राईट आन्सर पर्याय क्रमांक 2 कासव. तर पहा, कासव काय आहे तर कासव अंडी घालणारा प्राणी असल्यामुळं तो सस्तन प्राण्यात येत नाही. पहा, देवमासा आहे, ससा आहे, हत्ती हे सस्तन प्राणी आहेत. हे सस्तन प्राणी पिल्लांना जन्म देतात व दूध पाजतात. ठीक आहे, समोरचा प्रश्न. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचं वैज्ञानिक नाव काय आहे? महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचं वैज्ञानिक नाव आहे राटुफा इंडिका. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 राटुफा इंडिका. महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणजे महाकाय खार, यालाच जायंट स्क्विरेल म्हणतात. त्याचं वैज्ञानिक नाव आहे राटुफा इंडिका. बरोबर. चला समोरचा प्रश्न पाहूया. आणि जो राज्य पक्ष आहे हरियाल, त्याचं नाव आहे ट्रॅटिशन फ्रिटिकोट्स. काय? ट्रॅशन. पहा, राज्य प्राणी आहे हरियाल, त्याचं नाव आहे ट्रॅशन फ्रिनिकॉप्टेरस. ठीक आहे, समोरचा प्रश्न. आणि वाघाचं काय आहे? वाघाचा आहे पॅन्थेरा टायग्रिस. सिंहाचा आहे पॅन्थेरा लिओ. आणि हत्तीचा आहे लोक्झोडोंटा आफ्रिकाना. हत्तीचं काय आहे? लोक्झोडोंटा आफ्रिकाना. समोरचा प्रश्न. समुद्रातील डॅश डॅश पासून मोती मिळतात. समुद्रातील कशापासून मोती मिळतात? ऑयस्टर पासून. राईट आन्सर पर्याय क्रमांक 2 ऑयस्टर. मोती प्रामुख्यानं ऑयस्टर, शिंपलं यांच्याकडून मिळतात. ठीक आहे, गोगलगाय आहे, लिम्पेट, हेट्रोपॉड अशा मऊ शरीर असलेल्या जीवांच्या अंगावर कठीण संरक्षणात्मक कवच असतं, त्याला काय म्हणतात? शंख, शिंपले असं म्हणतात.